निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याबाबत वरील विषयास अनुसरून निवेदन देण्यात येते की सोलापूर शहरातील अक्कलकोट MIDC इथं दिनांक 18 मे 2025 रोजी सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला भीषण आग लागून 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला। ही आग विझवण्याकामी संबंधित यंत्रणा कमी पडल्यानं सुदांशू असणाऱ्या उस्मान मंसुरी यांच्यासह 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या संदर्भात सोलापूर शहरातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते तसेच संबंधित मंसुरी आणि बागवान कुटुंबातील नातेवाईकांना आक्रोश करत महापालिकेवर मोर्चा सुद्धा काढलेला होता। सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अग्निशामक दलानं योग्य पद्धतीनं उपाययोजना नियोजन न केल्यानं सदर आगीनं रौद्र रूप धारण केले होते। सदर आग इतकी भीषण होण्यापूर्वी जर योग्य पद्धतीनं पाण्याचा मारा केला असता तर ती आग आटोक्यात आली असती, असं तमाम सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांचं मत आहे। कारण सोलापूर शहरात याहीपेक्षा मोठी आग लागली, पण आपल्याच अखत्यारीत असणाऱ्या अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे हे या पदावर असताना अशी कोणतीही जीवितहानी झाली नाही हे सुद्धा त्या ठिकाणी नमूद करावेसे वाटत आहे। सदर घडलेली घटना ही चीड आणणारी असून या 8 मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अग्निशामक दल प्रमुख यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर तातडीनं निलंबनाची कारवाई करून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे। जर एखादा गुन्हा केला तर त्यात चौकशी समिती नेमली जाते, चौकशी केली जाते आणि हे चौकशीचे ससे मिरे अशाच पद्धतीने हळूहळू पुढे नेण्याचं काम या प्रशासनाकडून केलं जातं। मी खरोखरच या प्रशासनाचा या माध्यमातून निषेध करतो। येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये जर मंसूरी आणि बागवान कुटुंबाला न्याय मिळाला नाही, संबंधित जो कोणी दोषी अधिकारी असेल, मग तो सहाय्यक आयुक्त असेल, उपायुक्त असेल, अग्निशामक दलाचा प्रमुख असेल, त्याच्यावर जर जबाबदारी निश्चित करून कारवाई झाली नाही तर या पद्धतीने प्रहारच्या वतीने आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो। आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की सदरची आग लागण्यापूर्वी असे अनेक आग सोलापूर शहरामध्ये लागले होते, परंतु त्या ठिकाणी एकही मृत्यू झाला नाही, जीवितहानी झाली नाही। याच आगीमध्ये एवढे 8 लोक कशा का पद्धतीने मेले याचा उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे। मी या माध्यमातून प्रशासनाला, माननीय आयुक्त साहेबांना या पद्धतीने मी विनंती करतो की आयुक्त साहेब, 8 लोकांचा जीव जाऊन सुद्धा आपण जर फक्त चौकशी समिती जर नेमून जर कारवाई करत नसाल तर आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर पुन्हा एकदा उतरावं लागेल। आणि तमाम सोलापूर शहरातील लोकांना या माध्यमातून विनंती करतो की मंसुरी कुटुंब असेल, बागवान कुटुंब असेल, ज्या पद्धतीने यांचा प्रशासनाच्या वतीने जर खून करण्यात आला तशाच पद्धतीने उद्या तुम्हाला सुद्धा बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्ही सदा सजग व्हा आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये प्रहारच्या वतीने आपण मोठा आंदोलन उभा करायचा आमचा निश्चय आहे। त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय